नमस्कार भावांनो, सगळ्यांना जय भीम. स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या लाडक्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे डीजे स्वायफी व्लॉग्स. आणि फायनली तुमचा भाऊ चाललेला आहे आज परभणीला भीम जयंती शो 2026 विषयी टॉस करायला. 14 एप्रिलचा शो उद्या असणार आहे. आज आहे 13 एप्रिल आणि मी आत्ता संध्याकाळी निघालो आहे, कारण माझं बुकिंग आहे 13 एप्रिलचं संध्याकाळचं. ट्रॅव्हल्सने चाललो आहे मी, कारण मी एकटाच आहे आणि 500 किलोमीटर ड्रायव्हिंग मला एकट्याला करणं काही शक्य नाही आणि येताना पण एकट्याला करणं शक्य नाही. दुसऱ्या दिवशी लगेच शो असणार आहे, त्याच्यामुळं मला ऑप्शन नाही. आणि मला सोडायला आरफान आलेलं आहे. आरफान हे बघू शकते, लगेच गॉगल करते, एकदा गॉगल करते, एकदा चष्मा करते. हे काही तर नवीनच विषय आहे बाबा. विषय टॉस करायचा चाललाय. आणि इकडे लाल परी बघूया, लाल परी रे लाल परी, इकडून तिकडून लाल परी. तर आजचा सगळा प्रवास तुम्हाला बघायला भेटेल रात्रीचा. साऊंड वगैरे कुठला असणार आहे हे तुम्हाला पुढे कळेल किंवा थंबनेलमध्ये कळालं असं मला माहीत नाही. चला जाऊया. जय भीम. आत्ता ईश्वरपूरच्या स्टँडवरती आहे, बस स्टँडवरती. आणि इथं बघू शकता भीम जयंती स्पेशल डेकोरेशन केलेलं आहे. खतरनाक विषय केलेला आहे, आवडलं. आय लाईक इट. दोस्तो तो अभी का सीन ये है, मी आत्ता आहे ईश्वरपूरच्या स्टँडवरती आणि मला इथून सांगलीला जायचं आहे, कारण माझी जी ट्रॅव्हल्स असणार आहे ती सांगलीमधून आहे. पण आत्ता इथून सांगलीला मला बसमधून जायचं आहे. विषय असा आहे, टू व्हीलर आहे, पण ह्याला का म्हणून बिनकामाचा त्रास देऊ, म्हणून मी बसनं जायचा असा निर्णय घेतला आहे. पण बस अजून आली नाही. जर आली वाटतं, आली जमले बस आली मग जमले भाऊ ना. आता मी इथून निघतो, सांगलीमध्ये जातो. सांगलीमधून ज्या गाडीबद्दल बोलत होतो ती हीच बघा. मला असं वाटतं पहिल्यांदाच अशा शोसाठी चाललोय बसमधून, पण ठीक आहे, चला मजा येते. न्यू एक्सपिरियन्स, लेट्स गो. 9:15 वाजलेत आणि आपल्या बससाठी अजून थोडासा टाईम आहे. मी सांगलीमध्ये पोहोचलोय आणि इथे एक शो चालू आहे, मी तो बघायला आलोय. फायनली ट्रॅव्हल्स आलेली आणि मी बसलेलो आहे, म्हणजे मी झोपलेलो आहे. तर आता इथून निघलो आहे, बघूया जेवायला कुठेतरी थांबेल, त्यावेळेस आपण पुन्हा भेटू. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, ट्रॅव्हल्स आलेली आहे आणि आम्ही आता निघलेलो आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. 2000 years later. गुड मॉर्निंग गाईज, सगळ्यांना भीम जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. फायनली तो दिवस आलेला आहे 14 एप्रिल आणि मी आत्ता ऑलमोस्ट परभणीमध्ये पोहोचलेलो आहे. 6 ते 7 किलोमीटर राहिलो. थोड्याच वेळात मी परभणीमध्ये पोहोचतो आहे, उतरतो आणि भेटूया मग आपल्या मंडळाला. चलो. हो नो, फायनली पोहोचलेलो आहे परभणीमध्ये आणि रोहन भाऊ मला घ्यायला आलेले, ते बघू शकता. रोहन भाऊ इकडे सेटअप करायला चालू आहे. विषय टॉस झालेला आहे आणि मस्त प्रवास वगैरे छान झाला आहे, रिलॅक्स आणि वातावरण. गाईज, आत्ताचा सीन असा आहे, मी हॉटेलमध्ये माझ्या रूममध्ये पोचलेलो आहे आणि आता फ्रेश होतो, ब्रेकफास्ट करतो आणि थोडीशी रेस्ट घेणार आहे, कारण 500 किलोमीटर ट्रॅव्हल करून आलो आहे. झोपूनच आलो आहे, पण थोडीशी प्रॉपर रेस्ट घेणं गरजेचं आहे. शो जर व्यवस्थित वाजवत असेल तर रेस्ट घेणं पण गरजेचं आहे. त्याच्यामुळं थोडीशी रेस्ट घेणार आणि 3, 3:30, 4च्या आसपास साऊंड चेक असणार आहे. तोपर्यंत इथंच असणार आहे मी. ओके, 3 वाजता भेटू. आणि हां, रूम टूरचा वगैरे काही विषय करत नाही, कारण नॉर्मल रूम आहे, त्याच्यामुळे एवढं काय विषय ठॉस असण्यासारखा काही विषय नाही. त्यामुळं चलो भावनो, आमच्या गप्पा एवढ्या रंगल्या की व्लॉग शूट करायचा आहे ते पण माझ्या लक्षात राहिलं नाही. आत्ताच आमचं जस्ट जेवण झालेलं आहे आणि हे बघू शकता मंडळाचे अध्यक्ष विशाल साळवी आमच्यासोबत आहेत. आम्ही सोबत सगळे आता जेवलो आहे. शो कसा होणार आहे काय सगळ्या गोष्टी डिस्कस झालेल्या आहेत आणि यांचा विषय खोल आहे. फायनली शो चालू होत आहे आणि आता आम्ही सेटअपजवळ पोहोचलेलो आहे. पुन्हा एकदा सेम एंट्री, पण आता त्याला म्हणतात भीमनगरचा पॅटर्न आहे. टाइम टू साऊंड चेक. जनरेटर चालू झालेलं आहे आणि पॉवर अँड पण थोड्याच वेळात चालू होतील. सगळ्यांकडे ट्रेन पण आलेली आहे या ठिकाणी. रोहन भाऊ पण रेडी आहे आणि या ठिकाणी साऊंडचे मालक बघू शकतो. ट्रेन गेली बघा, फास्ट गेली बघा. Full on crowd, crazy people. Make some noise tonight. All the people, one more time. Thank you so much all of you for coming here. This is Brand Setup. This is an audio. This is DJ Swap.
गाने बजेंगे चपके हाथ ऊपर हाथ ऊपर क्यों नहीं जानी तू ये समझता काम नहीं है तेरे बस का कुकड़ू कुकड़ू क्यों नहीं जानी तू ये समझता होश में आजा गाने की जरूरत कुकड़ू कुकड़ू सबके हाथ ऊपर हाथ ऊपर gaddanang नियोजनाचा बादशाह विशाल भैया साळवे बोले भावी आमदार सिद्धार्थ भाऊ त्याम्बेरे मनुस्मृतीच्या काळात माणसाला माणूस म्हणून जगू दिले जात नव्हते. आमच्यात काही जणांच्या गळ्यात लोटके आणि पाठी पिसारा असायचा. आमची तुंकी या भूमीवर पडू नये आणि आमची पावलं या भूतलावर उठू नये यासाठीचा हा प्रयत्न होता.
अक्षरशः जनावरांपेक्षा वाईट जीनं जगणारी आमची ही माणसं होती. आमच्या सावलीचाही विटाळ असायचा. याच निर्दयी काळात एक क्रांतीसूर्य या भूमीत जन्माला आला. एक महामानव या भूमीत जन्माला आला. एक साहेब या जगात जन्माला आला. आणि त्यानं आमच्या गळ्यातलं लोटकं काढून टाकलं. आमच्या पाठचा पिसा राग काढून टाकला. आणि आमच्या हाती दिलं एक क्रांतिकारक शस्त्र, ते म्हणजे पुस्तक. आमची मुलं शिकायला लागली. मोठमोठ्या पदांवर नोकऱ्या करायला लागली. लाल दिव्याच्या गाडीतून फिरायला लागली. आणि म्हणूनच आम्ही म्हणतो, ज्याचा जगात गाजावाजा भीमराव एकच राजा. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. भावांनो, आपलं टायमिंग झालेलं आहे 11:30 वाजता मी आलेलो आहे. आता रूमकडे आलो आहे, चेंज केला आहे थोडासा फ्रेश होऊन. आणि रोहन भाऊ आपल्याला परत जे घ्यायला आले तेच सोडायला यायला लागले. ह्यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत माझी जी जबाबदारी घेतली आहे आणि जी काळजी घेतली आहे त्याच्यासाठी खरंच धन्यवाद. हे प्रेम असंच राहू दे नेहमी. भाऊ कधी पण नेक्स्ट टाइम आलास तर फोन कर. 100% विशाल भाई साळवे आणि रोहन भाऊ ह्या दोघांनी जी काळजी घेतली का नाही, लव्ह यू. चला निघूया आता इथून. ट्रेन आहे आपल्याला, डायरेक्ट जाऊया स्टेशनवर. लेट्स गो.